नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 22 जानेवारी 2026 महाराष्ट्र राज्यातील काही प्रमुख बाजार समितीमधील दुपारपर्यंतचे अपडेट झालेले कापूस बाजारभाव जाहीर झालेले आहेत. तर सुरुवात करूया बाजार समिती धारणीपासून. आवक पाहायला मिळाली 170 क्विंटलची. कमीत कमी कापसाला दर मिळाला आहे 7,600 रुपयाचा. जास्तीत जास्त दर मिळाला 8,100 रुपयाचा. तर सर्वसाधारण दर पाहायला मिळाला आहे 7,900 रुपये प्रति क्विंटलचा. नंतरची बाजार समिती आहे चाकूर. या ठिकाणी कापसाची आवक पाहायला मिळाली 550 क्विंटलची. कमीत कमी कापसाला दर मिळाला आहे 7,640 रुपयाचा. जास्तीत जास्त दर मिळाला आहे 8,120 रुपयाचा. तर सर्वसाधारण दर मिळाला आहे 7,940 रुपये प्रति क्विंटलचा. नंतर आहे मित्रांनो बाजार समिती गोंदिया. या ठिकाणी कापसाची आवक पाहायला मिळाली 170 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,650 रुपयाचा. जास्तीत जास्त दर मिळाला 8,050 रुपयाचा. तर सर्वसाधारण दर पाहायला मिळाला आहे 7,950 रुपये प्रति क्विंटलचा. नंतर आहे बाजार समिती भिवापूर. या ठिकाणी कापसाची आवक पाहायला मिळाली 240 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 7,770 रुपये. जास्तीत जास्त दर मिळाला 8,210 रुपये. तर सर्वसाधारण कापसाला दर पाहायला मिळाला 7,930 रुपये प्रति क्विंटलचा. नंतर आहे बाजार समिती धामणगाव रेल्वे. या ठिकाणी कापसाची आवक पाहायला मिळाली 47 क्विंटलची. कमीत कमी कापसाला दर मिळाला 7,680 रुपयाचा. जास्तीत जास्त दर पाहायला मिळाला 8,100 रुपयाचा. तर सर्वसाधारण दर पाहायला मिळाला 7,900 रुपये प्रति क्विंटल. नंतर आहे बाजार समिती औसा. या ठिकाणी कापसाची आवक पाहायला मिळाली 50 क्विंटलची. कमीत कमी कापसाला दर मिळाला आहे 7,480 रुपये. जास्तीत जास्त दर मिळाला आहे 8,120 रुपये. तर सर्वसाधारण कापसाला दर पाहायला मिळाला 7,890 रुपये प्रति क्विंटलचा. तर हे होते दिनांक सणासुदीची महाराष्ट्र राज्यातील काही प्रमुख बाजार समितीमधील उशिरापर्यंत अपडेट झालेले कापूस बाजारभाव. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.